जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टी ज्याचे नोटिफिकेशन आलेलं आहे, ज्या परीक्षेकरिता फॉर्म भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि आता सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी महा-टी-ई-टीच्या परीक्षेच्या तयारीला लागले आहे, अभ्यासाला लागले आहे, ज्याकरिता आपल्या सर्वांना मिळून येत्या 10 नोव्हेंबर 2024 परीक्षा द्यायची आहे। त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण हा बनवत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महा-टी-ई-टी करिता पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही पेपरमध्ये जो अत्यंत जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे गणित विषय किंवा गणित बुद्धिमत्ता आपण असं म्हणूया। तर त्या विषयाला किती वेटेज आहे, त्या विषयावरच्या कोणकोणत्या घटकांवरचे 2013 पासून ते आजपर्यंत जेवढ्या वेळेस परीक्षा झालेली आहे तेवढ्या वेळेस कोणकोणते प्रश्न आले होते, कोणत्या घटकांवरचे प्रश्न आले होते आणि त्यातल्या त्यात कोणते ते घटक आहेत, कोणते ते टॉपिक्स आहेत ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या घटकांवर विचारण्यात आलेले आहे, त्या विषयी आपण डिटेल्समध्ये जे आहे ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मित्रांनो, हा संपूर्ण ॲनालिसिस करण्याकरिता अत्यंत जास्त मेहनत लागलेली आहे, कारण 2013 पासून ते 2021 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जेवढ्या परीक्षा घेतल्या त्या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला चाळाव्या लागल्या, त्याचं ॲनालिसिस करावं लागलं आणि त्यानंतर आपण जे आहे ते चार्ट बनवलेला आहे। तो चार्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो। या चार्टनुसार काय होणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली आपला जो काही वेळ आहे, कारण 10 नोव्हेंबर फार जास्त कालावधी बाकी नाहीये, 38 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे। या 38 दिवसांमध्ये कमीत कमी वेळेमध्ये योग्य तेवढं जर का आपण अभ्यास केला तर 100% आपण ही जी परीक्षा आहे पहिल्या झटक्यातच पास करून टाकणार। याला जे आहे फार लोकांनी अवघड आहे म्हणून आपल्या डोक्यामध्ये जे आहे बरेचसे रॉंग नंबर या ठिकाणी बसवलेले आहे। आपल्याला त्या सगळ्या रॉंग नंबरला दूर सारून एक व्यवस्थितपणाने स्ट्रॅटेजी या ठिकाणी बनवायची आहे आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागायचा आहे। त्याच्यामुळे आज आपण बघणार आहोत की महा-टी-ई-टीचा जो गणित विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा गणित विषय आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही करिता जे आहे गणित विषय येतो। आता पेपर 1 जर असेल तर पेपर 1 ला तर कंपल्सरी आहे, ठीक आहे, कंपल्सरी आहे। परंतु जर आपण पेपर 2 पाहण्याचा प्रयत्न केला तर पेपर 2 ला हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, म्हणजे ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशनला BSc आहे त्या उमेदवारांना गणित आणि विज्ञान हा विषय कंपल्सरी आहे। जो पेपर 2 आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन हे लँग्वेजमधून आहे किंवा सोशल सायन्समधून आहे त्यांना गणित कंपल्सरी नाही आहे, परंतु पेपर 1 ला कंपल्सरी गणित आहे, त्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे आपण कोणत्या घटकाला किती वेटेज आहे त्या सगळ्या बाबी आपण बघणार आहोत, कारण या व्हिडिओमध्ये आपण 2013 पासून ज्या परीक्षा झाल्या 2021 पर्यंत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं जे ॲनालिसिस आहे ते तुमच्याकरिता घेऊन आलेलं आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ बनवण्याकरिता मेहनत देखील भरपूर लागलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला जे आहे याला लाईक करून द्या। आता आपण जाऊया त्या सगळ्या गोष्टींकडे, परंतु सगळ्या गोष्टींकडे जाण्याच्या पूर्वी आपण जर का सेल्फ स्टडी सोबतच कुणाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा या ठिकाणी करत असाल तर तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। या ठिकाणी उपलब्ध आहे मिशन टी-ई-टी बॅच, ठीक आहे, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता म्हणजे येत्या 10 नोव्हेंबर करिता अतिशय उपयुक्त असलेली बॅच आहे। या बॅचमध्ये टी-ई-टीच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी केली जाते आहे। एक्सपर्ट फॅकल्टीज या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असल्याप्रमाणे अवेलेबल आहे। डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे, लाईव्ह लेक्चर जर मिस झाले तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ॲपमध्येच उपलब्ध असणार आहे 1 वर्षभरापर्यंत आणि एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस बघू शकता, म्हणजे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, सोबतच PDF नोट्स देखील तुम्हाला दिल्या जाणार आहे। विशेष म्हणजे यांचे जे आहेत ते मागच्या 2021च्या परीक्षेमध्ये 753 विद्यार्थी एका झटक्यामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी परीक्षा दिली आणि त्यांनी जे आहे पास करून दाखवले, किंवा अनेक असे विद्यार्थी होते की जे 2013 पासून परीक्षा देत होते परंतु ती परीक्षा पास करू शकले नाही। यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी जे आहे या ठिकाणी आपली जी टी-ई-टीची परीक्षा आहे ती क्वालिफाय करून दाखवलेली आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरला जा, प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि तुम्हाला हवं ते मार्गदर्शन या ठिकाणी मिळवा। जर त्याच्यानंतर येणारी जी काही मिशन टेट परीक्षा आहे की ज्या परीक्षेच्या बळावर आपला स्कोर पाहिला जाणार आणि त्या स्कोरच्या बळावर आपलं मेरिट डिसाईड होऊन आपल्याला जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेला शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे, तर त्याकरिता देखील IBPSच्या टिपिकल पॅटर्ननुसार या ठिकाणी मार्गदर्शन अवेलेबल आहे। त्यामध्ये देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी टी-ई-टी प्रमाणेच उपलब्ध करून दिलेला आहे। एक्सपर्ट फॅकल्टी आहे, विशेष म्हणजे ही जी फॅकल्टी आहे ती IBPS मधली एक्सपर्ट आहे। यांचा फायदा घ्यायचा असेल तर निश्चितपणाने तुम्ही मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि आजपासून जे आहे अभ्यासाला लागा, कारण दिवस आपल्याकडे फारच कमी आहे। आता येऊया आपण आपल्या मूळ घटकांकडे। बघा, आपण आज बघतो आहोत गणित विषय। बघा, पेपर 1 चा अभ्यासक्रम आहे, पेपर 1 चा अभ्यासक्रम आहे। पेपर 1 मध्ये कंपल्सरी गणित विषय आहे, तुमची फॅकल्टी काही असू द्या
गणित तुम्हाला कंपल्सरी आहे. गणित आहे 30 गुणांकरिता, 30 मार्कांकरिता 30 प्रश्नच या ठिकाणी विचारले जाणार आहे. जर आपण पेपर 2 बघितला, मी मगाशी आता उल्लेख केल्याप्रमाणे जे आहे पेपर 2 मध्ये तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ठीक आहे. गणित आणि विज्ञान हा एकत्रितपणाने जे आहे या ठिकाणी 60 मार्कांना आहे. आता तुम्ही म्हणाल सर 60 मार्काला गणित आहे का? तर गणित 60 मार्काला नाहीये, परंतु गणित 30 मार्काला आहे, विज्ञान 30 मार्काला आहे. ठीक आहे. 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात. समजा जर का गणित 32 मार्काला आलं तर विज्ञान 28 मार्काला येऊ शकतं. म्हणजे दोघांचं मिळून आपण असं म्हणू शकतो की 60 मार्क या ठिकाणी अवेलेबल आहे. आता हे जे टॉपिक आहे ते कोणते आहेत की ज्याच्यावरती या ठिकाणी जे आहे प्रश्न वारंवार परीक्षा परिषदेने विचारलेले. आयोग ही परीक्षा घेत नाही. ही जी परीक्षा आहे कोण घेतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ही जी परीक्षा आहे आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हेच जे आहे आतापर्यंत परीक्षा घेत आलेलं आहे 2013 पासून आजपर्यंत, आणि भविष्यात देखील जे आहे तेच स्वतःच घेणार आहे. ही जी परीक्षा आहे ऑफलाईन पद्धतीने होते. महत्त्वाची गोष्ट ही परीक्षा होते आहे ऑफलाईन. त्यामुळे आपल्याला जे आहे या ठिकाणी पेपर देखील पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे आपण त्या पेपरच्या प्रश्नांवर जर आपलं ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन नोंदवू शकतो. सोपी परीक्षा असते, पारदर्शी परीक्षा असते. याचा फक्त काही लोकांनी बाऊ करून ठेवलेला आहे की फारच कठीण आहे. काही लोकांनी तर असा निव्वळ जे आहे का पैसे घेऊन प्रचार चालू केलेला आहे का काय कोणास ठाऊ की सीटीटी फारच सोपी आहे आणि टीईटी अवघड आहे, सीटीटी फारच सोपी आहे आणि टीईटी अवघड आहे. अहो तसं काहीच नाहीये. ठीक आहे. ज्यांनी टीईटी बऱ्याच वेळा पास केलेली आहे आमच्यासारख्या उमेदवारांना विचारा टीईटी अवघड आहे का? अजिबात अवघड नाहीये. अवघड वाटण्यामागचं कारण हेच होतं की आपल्याला जे आहे त्याचं जे मूळ आहे की एक्झॅक्टली प्रश्न कुठून पुटअप होतात ते माहिती नाहीये. ज्यांना माहिती झालेलं आहे की या घटकाला किती वेटेज आहे, त्याला जेवढं वेटेज आहे तेवढंच त्याला वेळ द्यायचा, असं ज्यानं केलं त्याने कमीत कमी वेळेमध्ये जे आहे तो अभ्यास केला आणि पास करून दाखवलं. याला आपण स्मार्ट वर्क म्हणूया. स्मार्ट वर्क करायचं आपल्याला. बघा पहिला जो टॉपिक आहे तो आहे संख्याज्ञान. संख्याज्ञान हा जो टॉपिक आहे या संख्याज्ञानाला या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत किती वेळा प्रश्न विचारला? तर आतापर्यंत 13 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 13 वेळेस. एक मिनिट आपण पेनची साईज थोडीशी वाढवून घेऊया, जास्तच झाली. ठीक आहे. आतापर्यंत जे आहे 13 वेळेस या ठिकाणी संख्याज्ञानावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समसंख्या, विषम संख्या है ना, यांची बेरीज वजाबाकी, जनरल सर्वात सोपा टॉपिक. ठीक आहे. नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, धनसंख्या, ऋण संख्या याबद्दल. ठीक आहे. किंवा त्यांची जी आहे किंमत, स्थानिक किंमत, दर्शनीय किंमत, याला आपण म्हणूया संख्याज्ञान. संख्याज्ञानावर आतापर्यंत 13 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे विचार करा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान 2 प्रश्न जे आहे संख्याज्ञानावर आहे गणितामध्ये. त्यानंतर आहे अंकगणितीय श्रेणी. हा एक वेगळाच टॉपिक आहे. आपलं जर यूट्यूब चॅनल आपण बऱ्याच दिवसांपासून जर फॉलो करत असाल तर याच्या संदर्भामधले बरेचसे लेक्चर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. रेश्मा दिवसे मॅडमनं खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. त्यावरती आतापर्यंत 8 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 8 वेळेस. याचा अर्थ प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी अंकगणितीय श्रेणीवरती प्रश्न आहे. आता तो काय आहे डिटेल्समध्ये तुम्ही या ठिकाणी यूट्यूबच्या आपल्या चॅनलच्या जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये महाटीईटीची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये बघा. आता विभाज्यतेच्या कसोट्या याच्यावर आतापर्यंत 2 वेळेस प्रश्न आला. कसोटी है ना, विभाजन करण्याकरिता कसोट्या ज्या आहेत, कसोट्या पाठांतर ठेवा. प्रश्न कमी वेळेस विचारलेला आहे परंतु विचारण्यात आलेला आहे. विभाज्यतेच्या कसाट्या. त्यानंतर जे आहे लसावी किंवा मसावी याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत 5 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लसावी मसावी हा एकदम साधा टॉपिक आहे. ठीक आहे. त्याला शिकण्याकरिता फार जास्त कालावधी लागत नाही. मला असं वाटतं आपण 2 तास जरी दिले त्याला, एखाद्याचं लेक्चर जर बघितलं आपण 1-2 तासांचं, तरी देखील लसावी मसावी जो आहे तो आपण सहजपणाने समजून जातो की एक्झॅक्टली काय आहे, कुठून प्रश्न या ठिकाणी पुटअप होतात. व्यवहारी अपूर्णांक हा साधा टॉपिक आहे. फक्त याच्यामध्ये जे आहे दशांश आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात. जशी दशांश व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जी आहे, जशी आपण पूर्णांकाची बेरीज वजाबाकी आहे तशी दशांश अपूर्णांक असेल किंवा व्यवहारी अपूर्णांक असेल याची बेरीज वजाबाकी याच्यावरती छोटे छोटे साधे जे उदाहरणं आहेत. पेपर 1ला तर फारच सोपे आहे. पेपर 2ला जरी थोडंसं जे आहे लेवल त्याची डिफिकल्ट होते, पण पेपर 1ला अतिशय सोपा टॉपिक आहे. आतापर्यंत जवळपास जे आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक का होत नाही परंतु त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची तयारी आपल्याला तेवढी करायची. हा खऱ्या अर्थाने एकच टॉपिक आहे दशांश अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक. तो मिळते जुळतेच एकमेकांचं. तर त्याच्यावर आतापर्यंत 2 वेळेस प्रश्न आला. म्हणजे हा झाला प्रश्न या ठिकाणी 8 मार्कांकरिता. त्यानंतर आहे पदावली. पदावली 2 वेळेस विचारलेली आहे. बघा पदावली फार काही कठीण नाहीये, त्याला वेटेची कमी आहे त्याच्यामुळे त्याला शेवटी अभ्यासात आला. त्यानंतर आहे दशमांची परिणामे किंवा घड्याळ.
बघा जसं मी आता मगाशी उल्लेख करत असताना की गणित बुद्धिमत्ता असा उल्लेख केलेला आहे, परंतु महाटीईटीला फक्त गणितच राहतं, बुद्धिमत्ता नसतं असंही नाही आहे. आता त्याच्या पाठीमागचं कारण आहे की बरेचसे असे टॉपिक आहेत बघा की ज्यांनी जे सामायिक घटक आहेत, म्हणजे असे काही टॉपिक आहेत, उदाहरणार्थ घड्याळ, कॅलेंडर, हा टॉपिक काय आहे, कॉमन आहे. तो रिझनिंगमध्ये पण मोडतो, बुद्धिमत्तेमध्ये पण मोडतो आणि गणितामध्ये पण मोडतो, म्हणून आपण त्याला नाव गणित बुद्धिमत्ता असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे घड्याळ हा जो आहे टॉपिक तो बऱ्याच वेळा विचारलाय 3 वेळेस. म्हणजे घड्याळाचा जो काटा आहे तो किती अंशाचा कोन करेल, घड्याळाचे काटे जे याच्यामध्ये पाण्यामध्ये कसे दिसतील, त्यावर ते प्रश्न विचारण्यात आलेले बघा याच्यापूर्वी. ठीक आहे, किंवा दशमांचे परिणाम आहे. त्यानंतर जे कॅलेंडर आहे, आता कॅलेंडर हाही टॉपिक ना बुद्धिमत्तेमध्ये मोडतो, गणितामध्ये पण मोडतो. कॅलेंडर, आता कॅलेंडरवर जे आहे 3 वेळेस प्रश्न विचारला की 1947च्या जानेवारी महिन्याच्या 25 तारखेला कोणता वार असेल, आज जर हा वार असेल तर. त्याच्या काही ट्रिक्स आहेत, फार काही कठीण नाही आहे, ते रॉकेट सायन्स नाही आहे, आपण शिकू शकतो. कॅलेंडरवर आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न आला. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो घातांक. ठीक आहे, ज्याच्यावर फार मोठमोठाली जे आहे समीकरणं दिलेली असतात, फार जास्त उदाहरणं त्याच्यावर असतात, तो आहे घातांक. घातांकावर आतापर्यंत 17 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे विचार करा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये ॲटलिस्ट 3 वेळेस का होत नाही, परंतु घातांकावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून घातांकाला अगोदर अभ्यास, अगोदर त्याला जे आहे ते कंप्लीट करून टाका, जेणेकरून आपल्याला एकदा एवढे मार्क जर फिक्स झाले ना की जे 2-3 मार्काला विचारलं जात आहे ते अगोदर तुम्ही स्टडी करा. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडी कराल ना, स्टडी करत असतानाच या 2 गोष्टी तुम्ही डिसाईड करून घ्या की ज्या मेजर घटक आहेत, ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत, ते घटक अगोदर जे आहे क्लिअर करा. आणि जे चिल्ले पिल्ले आहेत छोटे छोटे 2 मार्काला 3 मार्काला, ते सगळ्यात शेवटी ठेवा. ठीक आहे, जेणेकरून काय होतं की शेवटी आयत्या वेळी जर वेळ जरी कमी पडला आणि एखादा चिल्ला पिल्ला राहून गेला तरी आपल्याला तेवढं दुःख होणार नाही. जाऊ दे बाई, 1 मार्कालाच विचारण्यात आलं होतं, तेवढं जास्त भेटेल नाही, पण तिकडे 5 मार्काला जे विचारलं जात आहे ते माझं परफेक्ट आहे, असं व्हायला पाहिजे. त्यानंतर आहे बघा, हा सर्वांच्या आवडीचा घटक आहे वर्गमूळ आणि घनमूळ. हा टॉपिक प्रत्येक वेळेस विचारलेला आहे, प्रत्येक वेळेस. कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्ही उचलून बघा 2013 पासून, तुम्हाला जे आहे वर्गमूळ आणि घनमूळ ते येणारच आहे, किंवा यांचं जे रूट आहे ते देखील विचारलं. हां, आता त्याच्यानंतर हा आहे बघा, 12 नंबरला टॉपिक देण्यात आलेला आहे शेकडेवारी. आता शेकडेवारी हा जो टॉपिक आहे तो देखील प्रत्येक वेळेस विचारलाय, जवळपास जे आहे 7 वेळेस त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे शेकडेवारीवर. त्याच्यानंतर नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यानंतर जे आहे डिस्काउंट असेल, कमिशन असेल, याच्यावर देखील प्रत्येक वेळेस प्रश्न विचारलेला आहे, 8 वेळेस प्रश्न विचारला त्याच्यावर. त्यानंतर आहे सरळ व्याज असेल किंवा चक्रीवाढ व्याज असेल. ठीक आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजाचे दोन्ही प्रकार, त्यावर देखील 6 वेळेस प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे. फार डिफिकल्ट टॉपिक नाहीये, जरा असं बारकाईनं आपण लक्ष दिलं तर त्याच्यावरती जे आहे आपण सहजपणाने व्यवस्थितपणाने जे आहे ट्रिकचा वापर करून उत्तर शोधू शकतो. बघा, शेकडेवारी आणि सरासरी हे मिळते जुळते टॉपिक आहे. ठीक आहे, जसं शेकडेवारीवर 7 प्रश्न विचारले तसं जे आहे सरासरीवर 6 प्रश्न विचारले. 7 12 13 प्रश्न या 2 टॉपिकवर होत आहेत. म्हणजे एकदा जर का शेकडेवारी हातात घेतली तर लगेच जे आहे तुम्ही सरासरी शिकून घ्या, जेणेकरून काय होतं की दोघांचे बरेचसे फॉर्म्युलेज वगैरे एकत्रितच असतात. त्याच्यानंतर जे आहे काळ, काम, वेग आणि वेळ आणि अंतर, रेल्वेची वगैरे जी उदाहरणं येतात ना, एक काम 5 व्यक्ती 4 दिवसात करतात, तर तेच काम 10 व्यक्ती किती दिवसात करेल, या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न 2 वेळेस विचारण्यात आलेले आहे. वेटेज कमी आहे, सोपा प्रकार नाही येतो, कारण त्याला बरेचसे जे फॉर्म्युलेज आहेत ते करावं लागतं, वेळ खाऊ प्रक्रिया त्याच्यामध्ये जास्त आहे. बघा, सांख्यिकी हा एक घटक आहे, संख्या ज्ञानावरच आधारित आहे तो, त्याच्यावरती आतापर्यंत 2 वेळेस प्रश्न विचारलेले आहे. एक महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा प्रकार मला तरी वाटतंय, स्तंभालेख किंवा वृत्तालेख. बघा, स्तंभालेख या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत गणितामध्ये, मला वाटते 6वी-7वीच्या गणिताच्या पुस्तकांमध्ये देखील हे आहे. त्याच्यावर आतापर्यंत 16 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आणि बघा, एकदा एक स्तंभालेख दिला ना, तर एक स्तंभालेख दिल्याच्या नंतर त्याच्यावर 3 प्रश्न किंवा 4 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, स्तंभालेख आपल्याला कळत असेल, अशी काहीतरी समथिंग माहिती त्यांनी काय असेल दिलेली असेल, आणि याला जे आहे ABCD आणि इकडे जे आहे काहीतरी रेशो दिलेला असणार आहे, याला आपण म्हणूया स्तंभालेख. त्यावर आधारित आता हा एक क्वेश्चन जर का दिला तर याच्यावरच 1, 2 आणि 3 प्रश्न जे आहे त्याच्यावर विचारलेले असतात. म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तो आहे आतापर्यंत दिलेला 16 मार्कांकरिता, 16 मार्क.
त्यानंतर आहे एकमान पद्धत किंवा चलन असेल, चलन आहे एक सामायिक चलन, तर ते जे चलन आहे आतापर्यंत 4 वेळेस विचारलंय. त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण, त्याला आपण रेशो म्हणूया, तो रेशो देखील या ठिकाणी 2 वेळेस विचारण्यात आलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण पुढचे घटक या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जो काही आलेख आहे है ना, आलेख स्तंभालेखाचाच एक प्रकार आहे, तो देखील 3 वेळेस विचारलाय. भूमितीमधला ना मूलभूत संबोधावर 1 वेळेस प्रश्न विचारलाय. हा काय फार महत्त्वाचा नाही, भूमितीचा घटकच फार कमी विचारला जातो म्हणा ॲज कम्पेअर टू बाकीचं जे काही संख्या ज्ञान आहे त्याच्यापेक्षा. कोण आणि कोणांचे प्रकार हा देखील आपल्याला 2 वेळेस विचारलेला आहे. काटकोन त्रिकोण असेल किंवा विशाल कोण त्रिकोण असेल किंवा जे आहे लघु कोण असेल, त्या संदर्भामध्ये कोण आणि कोणांचे प्रकार हा 10 मिनिटांचा टॉपिक आहे. नाव माहीत ठेवायची आपल्याला फक्त, ते आहे 2 मार्काला. समांतर रेषेंवर आधारित या ठिकाणी प्रश्न 2 वेळेस विचारलाय. आता महत्त्वाचा आहे त्रिकोण. ठीक आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्याच्यानंतर घनफळ आणि पृष्ठफळ हा एकत्रितच टॉपिक आहे. बघा लक्षात घ्या, हा त्रिकोण 16 मार्काला आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे काही घनफळ आहे, पृष्ठफळ आहे आणि क्षेत्रफळ आहे, हा टॉपिक 17 मार्काला. म्हणजे 33 मार्क या 2 टॉपिकला आहे आणि एकमेकांशी मिळते जुळते प्रकार हे आहेत. त्याच्यामुळे त्रिकोण आपला परफेक्टच असला पाहिजे. पहिल्यांदा जर का आपल्याला हात लावायचा असेल अभ्यासाला तर ते त्रिकोणाला हात लावायचा. पुन्हा त्याच्यामध्ये त्रिकोणामध्येच मोडणारा म्हणजे त्याचं एक उपघटक, त्याला पण त्याचंच एक पिल्लू म्हणूया, ते आहे पायथागोरसचं प्रमेय. ठीक आहे, याच्यामध्येच तर पायथागोरसच्या प्रमेयावर आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की चौकोन आणि वर्तुळ याच्यावर जे आहे 15, 14 असे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचा जर का आपण घटक या ठिकाणी बघितला तर आपल्याला या ठिकाणी जे आहे या गणिताचं रहस्यच समजून जाईल की गणित आपल्याला जर का या ठिकाणी क्रॅक करायचं असेल तर आपण काय करायचं. बघा एक सोपी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला काय करायचं आहे. बघा इथे काय करायचं आहे, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ 3 घटक झाले, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्याचं जे आहे घनफळ, चौकोन आणि पृष्ठफळ, हे 4 घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासून घ्यायचे आहे. बघा किती मार्क आहेत, 16, 15, 14, 17, म्हणजे 15 चौक 60 मार्क, म्हणजे 60 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा एवढा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे अगोदर पहिल्यांदा जे आहे कशाचा अभ्यास करणार तर तुम्ही याचा अभ्यास करणार. आणि शेवटी जे आहे सर्वात शेवटचं एक टॉपिक आहे क्रम परिवर्तन आणि संयोजन. याच्यावर आधारित जे आहे आतापर्यंत 5 वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर एकूण जर आपण गणिताचं पोस्टमॉर्टम केलं तर आपल्याला लक्षात येतं की कोणकोणते ते घटक होते की जे आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याचं एक वैशिष्ट्य हे आहे की ते प्रत्येक वेळा जे आहे प्रश्नांचं रिपिटेशन करतं, यांच्या व्हॅल्यूज चेंज करेल परंतु प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे आपल्याला जे आहे एकदा परफेक्ट लक्षात आलं की यार ठीक आहे कुठून कुठून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि विशेष म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी 5वी ते 10वी या वर्गाचा जरी अभ्यास केला 5वी ते 10वीचा तरी संपलं. किंवा विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो 8वीची जी स्कॉलरशिप आहे, ठीक आहे 8वीची स्कॉलरशिप, त्याचं पुस्तक जर आपण व्यवस्थितपणाने अभ्यासलं ना झालं तुमचं काम. सगळे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. एखादाच प्रकार असेल की जो तुम्हाला सापडणार नाही. स्कॉलरशिपचा जर का तुम्ही व्यवस्थितपणाने अभ्यास केला 8वीच्या तर समजून जा की तुमचा जो आहे संपूर्ण टीईटीच्या गणित विषयाचा अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. हा फक्त आता एकच गोष्ट आहे की तुम्हाला या पुस्तक वाचून लक्षात राहील का, कारण आपलं वय आता एवढं जास्त झालेलं आहे की या वयामध्ये फक्त सेल्फ रिडिंगला तेवढंसं व्हॅल्यू नाहीये किंवा आपल्या लक्षामध्ये आपल्या डोक्यामध्ये बरेच विचार असतात. घर, व्यवसाय, लेकरं बाळ, मैत्री है ना, मार्केटमधलं लॉस, भविष्याची चिंता, बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते काहूर माजून बसलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये सेल्फ स्टडी होणं जर कठीण असेल तर मग जे आहे तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शकांचं मार्गदर्शन या ठिकाणी सहजपणाने घेऊ शकता. कारण मार्गदर्शन घेतल्यानंतर काय होईल की किमान जे आहे आपण आपल्या परिणाम त्यांचं जर लेक्चर पाहत जरी बसलो तरी देखील आपल्याला बऱ्यापैकी जे नॉलेज आहे ते येऊन जाईल. आणि आपल्या कानावरून एकदा जर का काही गोष्टी गेल्या तर निश्चितपणाने आपण जे आहे परीक्षेच्या वेळेस ते आठवू शकतो, आपल्या ते स्मरणात राहतं. त्याच्यामुळे आपल्याला जर यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरवर जा आणि फ्रीमध्ये मास्टर टीचर नावाचं एक ॲप आहे. ते मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही सहजपणाने डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला हवी ती बॅच या ठिकाणी जी आहे ती जॉईन करू शकता. कारण जे आहे ॲपमध्ये आपण बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे.
फक्त मार्गदर्शनच नाहीये, तर या ॲपमध्ये आपण मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहे 2013 पासून ते आजपर्यंत झालेल्या त्या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या देखील तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेल्या आहे। त्यातल्या त्यात बऱ्याचशा ज्या काही नोट्स आहेत पीडीएफच्या स्वरूपामधल्या त्या देखील मोफत आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलंय की गणित विषयाला किती वेटेज आहे, कोणत्या घटकाला किती वेटेज देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता बाकीच्या गोष्टी सोडून द्या, मनामधली गणित विषयाची भीती दूर करा आणि आज आत्ता ताबडतोब जे आहे टीईटीच्या गणित विषयाच्या अभ्यासाला लागा। तुम्हाला जर का काही अडचण येत असेल तर निश्चितपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अडचणीवर या ठिकाणी मात करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार आहोत। तुम्हा सर्वांना अभ्यास करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। परीक्षेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत।